मॅडम सर्जिकल स्ट्राइक सक्सेसफुल। अगं बाय माझी स्वीटी, एक नंबर काम केलंस की ग तू। आता तू शुभूची असिस्टंट झालीस म्हणून समज। किती मज्जा येणार आहे। मॅडम पुढे काय काय करायचं ते सांगा मला। आता पुढे काय? तेच करायचंय जे आपल्याला हवंय। आलेच मी, 1 मिनिट। मी काय म्हणतो, स्वीटी, माझ्या आईच्या बांगड्या दे। कुठल्या बांगड्या? नाटक करू नकोस हा। मी नीट सांगते तर गपचूप दे माझ्या आईच्या बांगड्या। पण मी घेतल्याच नाहीत बांगड्या। स्वीटी, खोटं बोलू नकोस। माझ्या रूम मध्ये येऊन माझ्या असिस्टंटवर आवाज चढवायचा नाही तर परिणाम वाईट होतील। मग द्यायला सांग ना तिला बांगड्या। अरे तिने सांगितलं ना तिच्याकडे नाहीयेत म्हणून, तरी काय? ती खोटं बोलतीये। मला चांगलंच माहिती की तिनेच बांगड्या चोरल्यात, आणि मला तर हेही माहितीये की तूच तिला हे करायला सांगितलं असणारेस। तू माझ्यावर आरोप करतेस? चक्क माझ्यावर? तुझा आरोप योग्य आहे। तुझ्या आईच्या बांगड्या माझ्या कपाटात सेफ आहेत। पण तुझं भविष्य मात्र सेफ नाही हा श्रावणी। 4 तासात कुठून पैसे जमा करशील ग? जा जा जा, इथे टाइमपास करू नको, जा लवकर काहीतरी पैशाची सोय कर, जा। स्वीटी, ही काही पैशाची सोय करू शकत नाही आता। आता शुभूची असिस्टंट तूच होणार। ही माझ्या कपाटाची चावी। हिम्मत असेल तर आईच्या बांगड्या काढून दाखव। त्या बांगड्या मी तुझ्याकडनं मिळवणारच, आणि तू त्या स्वतःच मला आणून देशील, लक्षात ठेव। मला चॅलेंज देतेस बाळा? चॅलेंज ऍक्सेप्टेड। अलकनंदाला चॅलेंज का करते शुभू आत्या असं? मला कळतच नाही, तिला का मला त्रास द्यायचा असतो? मला वाटलेलंच आत्यासाहेब असं काहीतरी करणार। मॅडम आपण सावध राहायला पाहिजे होतो। खरे, तिने तिचा गेम खेळलाच। ही शेवटची होप होती आपली। आता कुठनं पैसे उभे करायचे? ए शुभू, तू म्हणाला होतास ना काहीतरी सोय बघतो, त्याचं काय झालं? मी केला होता प्रयत्न, मी सिटीच्या बाबांना विचारलं पण। काय? तू स्वीटीच्या घरी गेलास? त्यांच्याकडे का पैसे मागायला गेला होतास तू? मॅडम माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता। तू त्यांच्याकडनं पैसे आणले असतेस ना तरी मी ते नसते घेतले। सॉरी मॅडम। हे बघ, मला माहिती आहे तुला मदतच करायची, कळतंय मला, पण आता काय करूया शुभू? मला पण कळना झालंय आता कसे उभे करायचे पैसे? हा आई बोल। शुभू, शुभू घरी लवकर ये। काय झालं? जावई बापू आलेत। पण झालं काय? तू येऊन बघ की काय केलंय त्यांनी। येतो मी। मॅडम मला घरला जायला लागणार। काय झालं काय? पण एक काम आहे, येतो मी। बरं ठीक आहे। आता तो शुभूही गेलाय। जेमतेम 3.5 तास उरलेत, कुठनं आणणार आहे मी पैसे? काय करू काही कळतच नाही मला। मोक्षाला विचारलं असतं मी, पण जर मी मोक्षाला भेटले आणि तिला सांगितलं की हे हत्याला सांगू नकोस, हे फक्त आपल्यातच ठेव, तर कदाचित ती समजून घेईल।
हो बरोबर आहे. मी जरी असं केलं तर मला पैसेही मिळतील आणि आत्यालाही कळणार नाही. आओ मॅडम, काय करायलाय तुम्ही? अलार्म नीट वाजतोय की नाही ते चेक करते मी. कसं पाय? फक्त 3.5 तास उरलेत. 3.5 तासानंतर हा सेम अलार्म वाजणार आहे. आणि 3.5 तासानंतर असं काय होणार आहे? स्वीटी कशी आहेस ग तू? बिनडोक. मॅडम 3.5 तासानंतर विश्वंभर श्रावणीला कायमची घरातनं हकलून देणारी विसरलीस तू? अरे होय की, हे माझ्या ध्यानातच आलं नाही. ह्याच्यासाठीच तर एवढं समज केलंय. मग मला तर खात्रीच नव्हती की असं काही होईल म्हणून. पण काय आहे, त्या बांगड्या आता आपल्याकडे आहेत, त्यामुळे श्रावणी काही पैसे उभे करू शकत नाही. म्हणजे तू आता शुभूची असिस्टंट फिक्स. शपथ, एक नंबर. मी एक काम करतो, माझ्या पप्पांना सांगून का नाही शुभूला एकदम सुपरवायझरची नोकरी लावायला सांगतो, नाहीतर बिझनेस सेट करून देतो. बेस्ट. काय करे म्हणजे कसं, शुभू श्रावणीपासून कायमचा लांब जाईल आणि फक्त माझ्या डोळ्यासमोरच राहील. आणि मग शुभू आणि माझं लगीन होईल, आम्हाला पोरं बाळ होतील, आमचा संसार सुखाचा होईल. हो ग हो स्वीटी, मलाही अगदी मनापासून वाटतं हो तुझं आणि शुभूचं लग्न व्हावं लवकर म्हणून. फक्त आता त्या श्रावणीला साहेब कधी कामावरून काढून टाकलेत ह्याची वाट बघालोय मी. नुसतं कामावरून नाही, घरातून कायमचं. आता फक्त 3.5 तास आणि श्रावणीचा खेळ खल्लास. बाकीचे व्हायचं ते होणारच. मॅडम मी आपलं म्हणतो जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, तुम्ही लय हलक्यात घेताय मला. जाऊ दे तुटल हो, कुठत पैसे? जावई जरा तरी ऐका की. ए ओ बाजूला मध्ये येऊ नका बरं का. नाही त्याच्यामध्ये पैसे काय भंगार ठेवले यात काय पण नाही. कशावरून? अहो ही माझी बॅग आहे, माझ्याकडे कुठून आले पैसे? ए तुम्ही काय हलक्यात घेता काय मला? नाही तुझी आई आहे ना, लोणचं इकू इकू डाब्यात पैसे लपवू शकते ना, तर कशात बी पैसे असू शकतात. दे दे इथं शोभे सांगितला. मध्ये मध्ये बोलू नको बरं का. हो सासरी बुवा समजा पोरीला. जावई जरा तरी ऐका. दाजी पुस्तकात कोण ठेवतं पैसे? जगात कुणी ठेवत नाही, पण तुझे आई बाप ठेवतील. ओ जावई बापू, काय चाललंय तुमचा? काय पसारा करून ठेवलाय? काय तोडाफोडी चालली आहे? माणूस आहेसा का कोण आहेसा तुम्ही? हा मी सांगितलं नव्हतं तुम्हाला, माझ्याकडे पैसे तेवढंच होतं. सासूबाई अजून खोटं पचून घेणार नाही बरं का मी. नाही नाही तुमची अक्कल किती चालते कळलं ना मला. हे काय हे गाव किचन राहिलं ना वारा तुला. जावई अहो कशाला नाटक करायला असं तुम्ही? तुम्हाला सांगितलं ना आमच्याकडे पैसे नाही, तुम्हाला कळत नाही होय? तुम्हाला कळत नाही का? किती दिवस झाले पैसे माझे दिले का तुम्ही? हा अहो जावई कोणता जावई इतक्या दिवस थांबलो? अहो आमच्याकडे पैसे नाही तर आम्ही काय खोटं बोलायलोय का? माझा तुमचा विश्वासच नाही ना. हो सासर बुवा वारा तुला चोरवाडी बाजूला घ्या तुमची. चला जावई मध्ये मध्ये बोलू नका बरं का.